वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचे मंदिर आता 7 तास समुद्रापार। वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचे मंदिर आता 7 तास समुद्रापार लंडनमध्ये उभारलं जाणार आहे। यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून आज विठ्ठलाच्या पादुका लंडनकडे प्रस्थान ठेवले आहेत। 65 दिवसांचा आणि 22 देशांमध्ये प्रवास करत या पादुका एका विशेष कारणे लंडनमध्ये जाऊन पोहोचणार आहेत। या पादुकांचे आज पंढरपुरात विधिवत पूजन होऊन लंडनकडे प्रस्थान झाले आहे। रामकृष्ण हरी। मला आज खरंच आनंद होत आहे की खऱ्या अर्थाने आज सोनियाचा दिवस आलेला आहे। आपले जे सर्वांचे आराध्य दैवत आहे पांडुरंग आज 7 तास समुद्रापार जाणार आहे। आज 14 एप्रिल आपण पंढरपूरमध्ये पादुकांचं विधिवत पूजन करून लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत। तर या ज्या पादुका आहेत या रस्त्याने 22 देशामधून साधारणतः 18,000 किलोमीटरचा प्रवास करून 21 जून 2025ला लंडनमध्ये पोहोचणार आहे। तर या लंडनमध्ये पोहोचल्यानंतर त्याचं पुढे काय होणार आहे, तर मला खूप आनंद होतो की आपल्याला एक भव्य दिव्य असं मंदिर बांधायचं आहे लंडनला, जे की UK मधील किंवा असं म्हणू आपण साधारणतः युरोपमधील पहिलं मोठं विठ्ठलाचं मंदिर 7 तास समुद्रापार होणार आहे। तर यासाठी मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि आता पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत। त्याच्यामुळे हे जे कार्य आपण हाती घेतलेले आहे ते नक्कीच पूर्णत्वाला जाणार आहे आणि पुढच्या 65 दिवसाच्या प्रवासासाठी मी वेळोवेळी जे मला अनुभव येतील ते सांगतच राहणार आहे। तर पुन्हा एकदा मी आपली पंढरपूर समिती असेल, सर्व विठ्ठल भक्त असतील यांचे आमच्या UK समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि लवकरच आपण 7 समुद्रापार असलेलं विठ्ठलाचं मंदिर याची अनाउन्समेंट लवकरच करू अशी आशा बाळगतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर।